ठाण्यातील कापूरबावडी परिसरामध्ये सकाळपासून सिलेंडरसाठी ग्राहकांनी रांगा लावलेल्या आहेत। खास करून केवायसी या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे गर्दी झाली आहे। त्याचप्रमाणे सिलेंडर कधी मिळणार याची विचारणा ग्राहक करतायत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्याला सिलेंडर मिळतं की नाही अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत। त्यामुळे आज तरी या ग्राहकांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। इराणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा फटका आता ठाण्यात देखील बसू शकलेला आहे। आपण बघू शकतो की ठाण्यातल्या कापूरवाडी परिसरामध्ये जे काही भारत गॅस एजन्सी आहे या एजन्सीच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही ग्राहक आहेत त्यांनी रांगा लावलेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जो काही युद्धजन्य परिस्थिती याचा फटका आता ठाणे शहराला देखील बसण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, परंतु ज्या काही रांगा लागलेल्या आहेत त्या नेमक्या केवायसी न केल्यामुळे या ठिकाणी रांगा लागल्या होत्या। तर दुसरीकडे जे काही ग्राहक होते ते सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी आलेले। 25 दिवसानंतर शहरी भागामध्ये बुकिंग केलं जाणार आहे, त्यामुळे या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर, काय नेमकं कारण तुम्ही या ठिकाणी आलात? ये आम्हाला केवायसी करून साठी आले होते। त्या बुकिंग पण नाही असतो, बुकिंग आता काय होणार की नाही माहिती नाही, करून हे आले। तुमची केवायसी झाली नव्हती आता झाले केवायसी झाली नव्हती त्याच्यामुळे तुम्ही इकडे आले होते? हो हो, किती त्रास जाणवला? काय जाम तारास आहे, गेले सर हाही नाही घरी आला जेवायला। यापूर्वी कसं बुकिंग करत होता? हे ऑनलाईन केले होते, आता केवायसी करले। तुम्ही देखील सकाळपासून आलेले आहेत, काय त्रास जाणवतोय? मी 11 तारखेला बुकिंग केलेलं आहे, माझं अजून बुकिंग आलेलं नाही आणि आम्ही हँडिकॅप असल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो। दोघे पण हँडिकॅप असल्यामुळे आम्हाला काय सिंगल गॅस असल्यामुळे 8-8 दिवस येत नाही। काय सांगितलं? आता बघू काय सांगतात। आता ते गाडीवाल्याचे तर नंबर लागत नाहीत, गाडीवाल्याने तर नंबर ऑफ करून ठेवले, परत ऑफिसचे पण नंबर ऑफ आहेत। पण कुठे जाणून बुजून असे केलं तुम्हाला वाटतंय? नाही आता काय, आता पुढं काय असेल